ही व्ही स्टारला मात्र चांगल्या प्रकारचा लेखाजोखा त्यांनी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून पाठवला होता. सिद्धिविनायक नागावे योगेश पाटील यांना विनंती केली 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होते प्लीज. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर ही स्पर्धा आहे. लंच टाईम अनुराग चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप बिझी शेड्यूल त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर चांगले कॅप्चर करतायत कॅमेऱ्यात. शुभम पाध्ये यांना आपण पाहू शकतायत ब्लॅक शर्टमध्ये. धन्यवाद सुनील वैती आपण आलात आणि खेळाडूंना घेऊन चालतायत ही खूप महत्त्वाची बाब आहे. नेता तोच असतो तो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा असतो आणि खेळाडू जर कर्णधार कोण असतो तर जर सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा तोच खरा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो. तोच खरा खेळाडू असतो आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहतोय. एकाच साईडला आदर्श मोहिते आपण पाहतो. वेलकम आदर्श, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि एकाच साईडला जर आपण पाहिलं तर सागर घरतसारखा खेळाडू आपण पाहतो शुभम पाध्ये. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डिस्कस करताना दोन पंच पाहायला मिळत आहेत. विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे. 2 दिवस आशुतोष व्यवहारे यांना आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसात सुद्धा आपण पाहणार आहोत आणि कदाचित चौथ्या दिवसात ते ॲब्सेंट राहतील या स्पर्धेच्या माध्यमातून. विरल नायर कंटिन्यूस आजपासून 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. वेडी चॅलेंजर्स संघाकडून जर आपण विचार केला तर सागर घरत, आदर्श मोहिते, सर्वेश शेलार, प्रणय शेलार, विश्वास वनगे, कुणाल म्हात्रे, बड्डे बॉय, जय वैती, अक्षय शेलार, मितेश शेलार, विशाल म्हात्रे, भाविक पाटील, अभिजित निवाळ, उन्नत पाटील अँड भूषण घरत अशा प्रकारचे आपण पाहू शकतायत जे आहे चॅलेंजर्स वेडी. तदनंतर जर आपण पाहिलं तर एका साईडला सिद्धिविनायक नगावे या संघाकडून जर आपण पाहिलं तर योगेश, स्वप्नील, समीर, अमित, सुशांत, रत्नेश, धीरज, जितू, विलेश, सचिन, जिग्नेश, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 बॅट्समन घेऊन खेळत आहेत. 2 ते 3 गोलंदाज घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धिविनायक नगावे संघ. लाईव्ह मॅच आपण पाहतो. 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली जाते. आउट ऑफ आपण पाहू शकतायत ही स्पर्धा. पाटील नेटवर्क एक नाव नाही आहे तर ब्रँड तयार झालंय आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा पूर्णपणे झळाळली जाते. ती टेनिस क्रिकेटच्या नंतर जर आपण पाहिलं तर रबर चेंडूला खूप मागणी आली आणि रबर चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा सचिन घरत आमच्या समोर जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा भूपेश भोईर यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं. यश चौधरी, आज दीपेश यांना सुद्धा आपण पाहू शकता. दीपेश वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एक मथाणे संघाचे एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दीपेश वेलकम. आज जॉबच्या निमित्ताने मात्र ते बिझी शेड्यूल आहे कारण जॉबसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते. आपलं घर सांभाळणं आणि प्रत्येक गोष्ट जे आपण पाहतो आणि क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी मात्र चांगल्या प्रकारचं विविध पैलू हे आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम दीपेश. यश चौधरी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 संघांमध्ये एक कडवी लढत आणि एका साईडला आनंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. वेलकम. एक चांगलं व्यक्तिमत्व प्रांजल 11 नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. हे पुण्याचं काम करताना पाहायला मिळतात या 4 दिवसांमध्ये. सामना मात्र लवकरात लवकर प्लीज स्पीडअप करा जरा गेम. डॉक्टर हाऊस आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. तदनंतर सचिन घरत, राहुल घरत, कॅन्डिड अँड सिनेमॅटिक आपण पाहतोय फोटोग्राफीच्या माध्यमातून. सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप जे आमचे श्रोते जोडले गेलेत या ठिकाणी लाईव्ह चॅटमध्ये आपण पाहतोय की ज्यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान पद्धतीने आपण पाहतोय ऑर्गनायझेशन टीम पूर्णपणे सज्ज होत असताना भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतात. मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान पद्धतीने ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 53,380 हे आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्यांनी युजर्स आपण पाहू शकतात वॉच करत आहेत. आणि आता मात्र लाईव्ह चॅटमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर जण वॉच करत असताना कारण मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसात सफाळे गट आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम पाध्ये एका साईडला, महेंद्र भोईर आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर अजय पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत येल्लो अँड ब्लॅकमध्ये. त्यानंतर नौशाद ज्यांनी ने आण जाण्याची व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे. नौशाद, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद.
या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. महेंद्र भोईर एका साईडला, शुभम पाध्ये, आनंद पाटील हे जे आहेत ते मित्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने त्यांचं काम सुरू असतं. या स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर सागर घरत ज्यांनी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये चांगल्या प्रकारचा लेखाजोगा पाहायला मिळाला. वेलकम मिस्टर नयन केनी. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यांच्यासमोर प्रणय पाटील. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज झालाय सागर घरत. दोन फलंदाज जितू अँड समीर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने पहिला चेंडू थोडासा पावलांमध्ये बिघाड होत असताना पाहायला मिळतात. पंच विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी स्लिप होत आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॅट सुटते तरी सुद्धा जीवाची आकांता त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीये. जितूच्या बॅटमधून एक धाव येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत एक या धावसंख्येवर 1 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सागर घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर SP बॉयज ट्रॉफी 2021 वेडीचं हे मैदान आणि या वेडीच्या मैदानात आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. या मैदानाला टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार पदस्पर्श करणार आहेत. जेव्हा येतील तेव्हा प्रत्यक्षात साकार होईल. यावेळेला करण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यष्टीरक्षक आदर्श मोहिते आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी यस इज गॉन. जर कदाचित बेल्स असते तर या ठिकाणी आपण पाहिलं असतं की फलंदाजाला त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला हा स्टंप थोडासा हातात घ्यावा लागला असतं. परंतु बेल्स नसल्या कारणानं मात्र या ठिकाणी पंचांनी योग्य तो डिसिजन त्या ठिकाणी दिला गेला आहे. आदर्श मोहिते यांचे मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी चेंडू कॅरी केला जातोय आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर जितू या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेला आहे. षटक क्रमांक पहिला आहे आणि सागरच्या आतापर्यंत जर विचार केले तर 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 1 धाव हे फलकावर आपल्याला पाहायला मिळते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जितू मात्र आज आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होताना सिद्धिविनायक नगावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत जलसार 11 वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल करण फायटर मायखोप. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहतोय. रबर चेंडूचा क्रिकेटचा महासंग्राम आजचं सलग जर आपण पाहिलं तर दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसात पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सागर पुन्हा एकदा सज्ज होताना यावेळेला ब्लॉकरमधला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची एज यावेळेला जरूर लागली गेली होती. पंचाने लगेच त्या ठिकाणी दर्शवलं की बॅटचा जो टो आहे त्याचा मात्र यावेळेला थोडासा हिस्सा जरूर या ठिकाणी लागला गेला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय खेळपट्टीवर. धावांची गती काय परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने सागर करत या खेळपट्टीचा परिपूर्ण अनुभव आहे आणि त्या कारणास्तव चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1. योगेशचा हा चेंडू आदर्श मोहिते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर यष्टीरक्षण करताना चांगली झेप घेतली गेली होती परंतु या ठिकाणी चेंडू कॅरी झाला नाही. परंतु 1 धावापासून रोखण्यात यश मिळवलं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहू शकता. सुंदर ट्राय केली गेली होती त्या ठिकाणी आदर्श मोहितेच्या माध्यमातून. आंबेडकर प्रीमियर लीगमध्ये मला तो सामना आठवतो. आदर्श मोहितेने जो झेल टिपला होता नवलीच्या ऐतिहासिक मैदानात. आउटस्टँडिंग सुपर ब्रिलियंट कॅच म्हणून आणि बेस्ट फिल्डर म्हणून त्याला अवॉर्ड सन्मानित केला गेला. यावेळेला योगेशचा हा फटका पाहायला मिळतो. तंत्रशुद्ध इनसाइड आउटचा फटका. कारण पोलार्डची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर शॉट इनसाइड आउटचा फटका. मॅग्निफिसंट टायमिंग. कारण असे स्ट्रोक खेळण्यामध्ये तुमची ताकद खूप महत्त्वाची असते. ऑफ तुमच्या बाहेर होता आणि जो पीक केला असं वाटलं सुद्धा नाही. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात.
यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाईल तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण क्विकली फेकी येत असताना पाहायला मिळते सागरच्या हातामध्ये. तत्पूर्वी संघाची धावसंख्या सिद्धिविनायक नगावे या संघाची 8 या धावसंख्येवर. जावेद सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सर. या ठिकाणी उपस्थित होत असताना नेहमीच आमच्या समालोचनाला ते प्रोत्साहित करतात. एडवनचं मैदान ज्यांनी बीच दाखवलं आहे आम्हाला आणि चांगल्या प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. काल जसं कोरे 11 संघाने चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. यस पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय शूज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आज टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट कामेश पाटील जे ज्यूचंद्रवरून मात्र या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. विवेक भुईर यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. ईश्वर वैद्य यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय. मयूर स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्रीकांत भोईर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धीरेन भगत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. चंदन सारवरून त्यांचा मनपूर्वक. निशांत पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचा खूप खूप धन्यवाद. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. T for temperament, T for timing, T for technique and T for talent. What a shot. Maximum 6. 6 धावा. काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. योगेश यासाठीच ओळखला जातो. ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी काय असावी, ॲज अ बॅट्समन म्हणून काय असावं हे मात्र या ठिकाणी भूमिका सादर करताना पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि या 6 धावेनिशी संघ जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. गुड बॅटिंग बाय योगेश पाटील. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला तर यावेळेला अभिजित तिवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजितचा पुढचा चेंडू हलकेशा हाताने. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. पण या अगोदरचा चेंडू थोडासा ओरपेज चेंडू असावा आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं की सरळ बॅटने खेळला. यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा गुडलेन स्पॉटवर चेंडू होता, पाठीमागे गेला आणि फॉरवर्ड डिफेन्स ज्या पद्धतीने खेळलं जातं त्या पद्धतीने फक्त हलक्याशा हाताने चेंडूला जंटल पुश केलं गेलं आणि सिंगलच्या साहाय्याने नॉन स्ट्राईक एंडला जाताना पाहायला मिळतो. कारण योगेशला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे हे योगेशला ठाऊक आहे आणि त्याकरता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत चांगल्या प्रकारचं सेन्सिबल बुद्धिमत्तेचा खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग बाय योगेश पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 15 रन्स 15 धावा 1 गडी बाद. 15 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र आपण पाहू शकतायत यस इज गॉन. बॅटची एज अँड टेकन. फलंदाजाला सुद्धा ठाऊक होतं समीरला की बॅटला ब्रश करून गेलाय. विरल नायर यांच्याकडे आशुतोष व्यवहार यांनी पाहिलं की या ठिकाणी मात्र बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला. फलंदाज बाद होताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमित किनी ऑन द क्रीज जात असताना मात्र अभिजित तिवाड यांना विकेट मिळते. या ठिकाणी श्रीकांत भोईर यांनी सांगितलंय विरल सर वेलकम. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ते काल या ठिकाणी उपस्थित झाले होते. भरपूर वर्ष चांगल्या प्रकारचं काम करतात या पॅनलमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1.3 चेंडूचा खेळ झाला. जतीन किनी आम्हाला दर्शवत आहे. सचिन घरत आहेत. 15 धावात 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. शुभम पाध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले एक जाणकार क्रिकेटचे जाणकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांना खूप पाठिंबा देण्यासाठी टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील असतील, प्रांजल 11चे आपण अनंत पाटील असतील, खुशी 11चे अल्पेशजी भोईर असतील, रॉकी ग्रुप टेंबे खोडाव्याचे भूपेजी पाटील रॉकी असतील, साई स्पोर्ट्स सरावलीचे महेंद्रजी भोईर असतील. मात्र ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं मंगलमूर्ती विराथन, त्यानंतर बंटीदादा राजेजी म्हात्रे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद ज्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलं आहे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय फर्स्ट स्लिपकडे. एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा 1.4 चेंडूचा खेळ झाला आहे. 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दिनेश जाधव या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जयेश गरत यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या मॅचचा आनंद घर बसल्या घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1.4 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक नगावे हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अभिजित तिवाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं योगेश पाटीलचा हा खणखणीत षटकार सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून, लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. वाईडिश लॉंगॉन त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. चेंडूला ज्या प्रकारे हल्लाबोल केले जात आहेत पहा. चेंडू जर आपण पाहिला ओरपे चेंडू होता नो डाऊट आणि त्या अनुषंगाने बॅटचं एलिव्हेशन होतं लाजवाब पाहायला मिळालं. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल ना तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित असतील आणि ते योगेश पाटील ही धावांची भूक काही मिटत नाही आहे. आता या सामन्यामध्ये जर म्हणायचं झालं तर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर योगेश पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 22, लॉस ऑफ 2 विकेट. 222 वर जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्ड. थोडासा बॅकलिपचा उपयोग केला गेला होता, पाठीमागे गेलं होतं, फ्रंट फूट बॅकफूट ओळखलं होतं. आदर्श मोहिते मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. 23 धावा. योगेश पाटील जाऊन पोहोचतोय 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय. अमित 1 चेंडू 1 धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ आपल्याला अजून सुद्धा पाहायला मिळेल. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा वेडीच्या मैदानात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणारा उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. सफाळे गट आतुरता आहे ती उद्याच्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळेल. अजून प्युअर क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसजसा दिवस पुढे जाईल तसं संडेच्या दिवसात सुद्धा मात्र टेनिस क्रिकेटमधले तारे सितारे, टेनिस क्रिकेटचे दिग्गज कलाकार आपण नेहमीच यूट्यूबला ज्यांना पाहतो ते या मात्र स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना 2 षटक. धावसंख्या जर आपण पाहिली 23 धावा. 11.50ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला टप्पा पडल्यानंतर आदर्श मोहितेचा हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. विरल नायर त्या ठिकाणी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 25 रन्स. 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बसण्याची व्यवस्था खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. नचिकेत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हे सर्व देण आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं नंदाबाई यांची देण आपण पाहतोय. जो पॅव्हिलियन आम्ही त्या छत्राखाली बसलेलो आहे ही त्यांची देण आहे. या सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला सुंदर पिक केलंय. चेंडूला मात्र यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात पाठवून दिलंय. अमित किने ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. 140वा षटकार मात्र या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. सुंदर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. अमित किनीची बॅट लहरताना पाहायला मिळते. 56 चौकार 140 षटकार पाहायला मिळत आहेत. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर एक गुलाबी नोट अर्थातच 2,200 रुपयांचं कॅश प्राईज मिळेल. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. निलेश भोईर मात्र खूप क्रिकेटचे चाहते आहेत. हे बक्षीस नाही आहे तर ऊर्जा दिली जाते, त्यांना पाठिंबा दिला जातोय आणि चांगल्या प्रकारचं निलेश भोईर जेव्हा जेव्हा मैदानात नगावे संघ उतरतो तेव्हा तेव्हा मात्र त्यांना कॉपरेट करण्यासाठी तिथे पोहोचतात. हे क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे. निलेश भोईर आपल्याला सुद्धा सॅल्यूट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 31 धावा 2 गडी बाद. ह्या वेळेला आदर्श मोहिते थोडेसे स्लिप होताना पाहायला मिळतात. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे मैदानाच्या आतमध्ये. जलसर 11 वर्सेस आपण पाहणार आहोत एकंदरीत करण फायटर मायखोप या 2 संघांमध्ये. आदर्शचा हा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र हुकचा फटका. चेंडू क्लिअर होईल कारण यावेळेला जर आपण पाहिलं तर पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे आणि छोटी बाउंड्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणास्तव मात्र चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतील. या चौकाराने धावसंख्या 57वा चौकार येतो या स्पर्धेतला आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर सुस्थितीमध्ये. 36 धावा 2 गडी बाद. सिद्धिविनायक नगावे हा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला थाला नाही आहे. प्रत्यक्षात जी गुणवत्ता सिद्ध करतात त्याला मात्र वाव दिली जाते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आदर्श मोहिते ही स्पेशालिटी आहे परंतु या चेंडूला कदाचित विसरला असावा आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. फायदेशीर ठरला तो आदर्श मोहितेचा
पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर पहिल्या चेंडूवर वाईटच्या माध्यमातून आपण पाहिले ते 2 धावा या ठिकाणी 1+1 2 धावा आल्या. तदनंतर षटकार आला अमित किनीच्या बॅटमधून, तदनंतर डॉट आला आणि तदनंतर एक चौकार आणि पुन्हा एकदा डॉटच्या माध्यमातून 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा 2 गडी बाद. 7 चेंडूमध्ये जवळजवळ 21 धावांची पार्टनरशिप. सरळ बॅटने बॅकलिस्टचा उपयोग केला, चेंडूला पाठवलं. यावेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी 6 धावा SP सिक्सर. मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग, यूज अ 6 6 धावा. आणि या षटकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42 धावा. अमित किनी इज ऑन फायर, सुपर बैटिंग. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा अजून एक षटकार येतोय तर बक्षिसांचा पात्र ठरेल. पाहायचं आहे निलेशजी भोईर यांच्या ATM मधून 2200 रुपये आलेले आहेत, परंतु एक अजून षटकाराची या वेळेला जर नोंद झाली तर 3 बॅक टू बॅक 3 षटकार येतील आणि 2200 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्या खिशामध्ये जाईल. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर सिद्धिविनायक नगावे. हा संघ 48 धावा. या अगोदर 3 चेंडूमध्ये 17 धावा जर केल्या असत्या तर शुभम पाध्ये यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. कारण शुभम पाध्ये यांचं क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे. संघ कोणताही असो त्यांना ऊर्जा देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलंय. जसं दीपक किनी यांनी सांगितलं, मलिंगा यांनी मात्र टॉस बॉक्समध्ये की मात्र बटजी भरपूर असतात परंतु ते मात्र खिसा भरण्याचे काम करतात, परंतु इथे हे क्रिकेटवरचं प्रेम जे आहे ते शुभम पाध्येने मात्र या ठिकाणी दाखवलंय. खरोखरच शुभमजी पाध्ये तुम्हाला मानाचा मुजरा असेल. क्रिकेटवरचं नितांत प्रेम हे आपण असंच जोपासावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 48 धावा 2 गडी बाद झाले. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये मोठं एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा खूप मोठ्या आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. ड्रेसिंग रूममध्ये मात्र या ठिकाणी जरूर सन्नाटा थोडासा पसरलाय, परंतु टाळ्यांचा गजर त्यांच्या माध्यमातून येतोय कारण योगेश पाटील आणि अमित किनीचे बॅट यावेळेला तळपले गेले. गोलंदाज आहे सर्वेश. ऑफ साईडला सुंदर इंटू द गॅपमध्ये खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, फील्ड करतोय, फेकीस वैर होतोय, बॅकअप चांगला मिळतोय आणि सुंदर बॅकअप मिळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. अजून एक षटकार या ठिकाणी येतोय तर 2200 रुपयांचं निलेश भोईर यांच्याकडून मात्र कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. गोलंदाज आहे सर्वेशी. संधी मात्र या फलंदाजाला देईल का पाहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या 49, 49 धावा. सिद्धिविनायक नगावे संघाचे यावेळेला मात्र हे बक्षिसाचं पात्र ठरत नाहीये, परंतु धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. तेवढाच एका ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करून फेकी करणं सोपं नसतं, परंतु या ठिकाणी करून दाखवलं त्या क्षेत्ररक्षकाने. गुड फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दैव देतीने कर्म नेते. अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा येत आहेत, परंतु या धावेचा कुठेतरी फायदा मिळेल प्रशांतजी. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की मिसफील्डचा फायदा मिळाला अमित किनी याच्या बॅटमधून जर 1 ते 2 षटकार येत आहेत तर या धावाचा कुठेतरी या ठिकाणी फायदा मिळेल, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. उलटॉस चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. वाईट +4 अशा पद्धतीने 5 धावा या ठिकाणी इन्क्लूड केल्या जात आहेत एक्स्ट्रा स्वरूपात आपण पाहू शकाल. आणि या 5 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचते. ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने थोडीशी सागर घरतने चूक केली की काय, मात्र लक्ष वेधित नव्हता, बाउन्स झाला होता. सागरला कोणताही चान्स मिळाला नाही आणि आशुतोष व्यवहारे यांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा सर्वेश. यावेळेला फुलटॉस चेंडू, सुंदर प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि यावेळेला अमित किनी याच्या बॅटमधून आलाय एक लॉंग एस षटकार. सुंदर, सुपर, मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा आणि संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 62 धावा. या मैदानात अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 64 धावा सुद्धा चेज झालेल्या आहेत. यावरून स्पष्टपणे दिसतं की हे खेळपट्टी कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. पार्टनरशिपचा विचार केला तर अमित किनी 9 चेंडू 31 धावा, 9 चेंडू 22 धावा योगेश पाटील आणि कॉन्ट्रीब्युशन 12 चेंडूमध्ये 47 धावा. क्या बात आहे, सुपर, आउटस्टँडिंग. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे मात्र भरकटलेली दिशाहीन मारे या ठिकाणी केले जात आहेत. जे यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत पुन्हा एकदा त्यांचं शुभमजी पाध्ये यांच्या वतीने हार्दिक स्वागत. संघ जाऊन पोहोचतोय सिद्धिविनायक नगावे. हा संघ 63 धावा 2 गडी बाद. 18चा आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जलसार वर्सेस करंट फायटर मायखोप. अप्रतिम, या लेंथला गोलंदाजी करायची होती. ज्या पद्धतीने चेंज ऑफ पेस आपण पाहू शकतायत.
धावांची गती जर आपण पाहिली 63 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, मिनी बाईक सायकल सुद्धा आपण पाहू शकतात. मॅन ऑफ द सिरीज, भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहे. सुसज्ज असं मैदान वेडीचं पाहायला मिळतं. यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू अडवत आहे. अमित किनीचा मात्र मिस टायमिंग, यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. थोडीफार कुठेतरी बॅटची हलकीशी एज या ठिकाणी लागली गेली होती आणि खेळपट्टीवर चेंडू मात्र या ठिकाणी राहतोय. तत्पूर्वी एक धाव. योगेश पाटीलचं मी कौतुक करेन, ज्यांनी चिकाटी प्लेअर दाखवलं. यावेळेला चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲज अ कॅप्टन म्हणून जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही थकत नाही, हे आयुष्यात आपण पाहिलं आहे. ऑन साईडला आपण पाहतोय सुंदर फटका तर आहे. आदर्श मोहिते चेंडूला फेकी करतोय, मात्र डिरेक्ट यावेळेला आपण पाहिलं होतं, परंतु सागर घरात याच्या हातातून चेंडू स्किट होतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर सिद्धिविनायक नगावे हा संघ जाऊन पोहोचतोय 66 वर. 67 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 67 रन्स टू विन असतील. प्रतिस्पर्धी संघ समीर मात्र 0वर बाद झाल्यानंतर ती कॉन्ट्रीब्युशन करण्याची खूप यावेळेला वेळ आली होती. आणि आतापर्यंत जर हाफ मॅच समरी जर आपण पाहिली, योगेश पाटील 10 चेंडू 24 धावा 240चं स्ट्राईक रेट. अमित किनी 11 चेंडू 32 धावा. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सागरला मात्र 8 धावा, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिजित तिवाड 15 धावा, 1 गडी मात्र सफलता प्राप्त केली. त्यानंतर आदर्श मोहिते 2 डॉट आले, 25 धावा, हे महागडे षटक ठरलं गेलं. आणि सर्वेशने 18 धावा स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. आणि एक्स्ट्रा स्वरूपात जर आपण पाहिलं 9 धावा या मोजल्या गेल्या. ही हाफ मॅच समरी. सुंदर टाळ्यांचा गजर होतोय, व्हायला हवा, कारण टाळ्यांचा गजर पाठिंबा असण्यासाठी मात्र खूप गरजेची गोष्ट असते. 24 चेंडू 67 धावा, हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या जलसार 11 आणि करण फायटर मायकोफ. तदनंतर सामना पाहायला मिळेल NCC रामबाग वर्सेस साई केवा रोड. आणि तदनंतर आपण पाहिलं तर VB स्टार विरातन संघाला खेळावा लागेल विजयी संघाबरोबर. आणि तदनंतर लॉट्स टाकले जातील, एका संघाला रेस्ट मिळेल. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट. उसरणी संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ उसरणी संघाने आगेकूच केली तो चौथ्या सामनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साई केवा रोड संघाला मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं. सोनावे लायन संघ घरचा रस्ता पकडला. खुशी 11ने आपण पाहिलं. तदनंतर श्रेयस 11 खार्डी संघाने, साई केवा रोडने, उसरणी. तदनंतर NCC रामबाग हा सामना सेकंड होईल. तदनंतर जलसार 11 आणि करण फायटर मायकोप हा पहिला सामना होईल. तदनंतर VB स्टार विरातन आणि विजय संघाला खेळावं लागणार आहे. अशा प्रकारचा दुसऱ्या फेरीतील शेड्यूल आपल्या समोर आम्ही या ठिकाणी घोषित केला गेला आहे. या पण मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 67 धावा, एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. या 4 षटकांचा पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदल होतोय. मायक्रोफोनवर मी या ठिकाणी आमंत्रित करतो हिंदीचे समालोचक, अर्थातच राष्ट्रभाषामध्ये प्रशांतजी आदवडे. तुम्हाला मात्र रिझवण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या माइक्रोफोन कमेंट्री स्टूडियो में हार्दिक स्वागत. वेलकम सर. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है SP बॉयज ट्रॉफी 2021 में. जलसन 11 के जो कप्तान है, मैं आपको विनती कर रहा हूँ आप रेडी रहे. और उसके साथ माइकोप, करंट फाइटर माइकोप के कप्तान, आपको भी आना है, क्योंकि अब ये दूसरा पड़ाव है, दूसरा मैच है, तो ज़्यादा बातें नहीं होगी, सीधा टॉस ही होगा. तो चलिए मैच की तरफ भी रुख करते हैं. अगला जो मुकाबला है उसके ऊपर भी चर्चा होगी, लेकिन अभी जो मुकाबला है जिसमें लक्ष्य बहुत बड़ा रखा गया है. कल की बात करें तो कल 70 से ज़्यादा भी, जब अब 67 67 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए. सागर एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. पिछले साल इसी मैदान पर इन्होंने बहुत अच्छी क्रिकेट खेली है. और दूसरी तरफ से आदर्श एक आदर्श बल्लेबाज है, कमाल के खिलाड़ी ये भी है. मी डाव्या बाजूला जे प्रेक्षक मायबाप त्या बसले त्यांना विनंती करेन, हा डगआउट जो आहे तो खेळाडूंसाठी आहे, तर तुम्ही पण बसायचं, पण खेळाडूंसाठी थोडीशी जागा द्या. खूप चांगला सपोर्ट तुम्ही करताय, तुम्ही सुज्ञ आहात, त्यामुळे खेळाडू देखील डाव्या बाजूला बसतील आणि मग एन्जॉयमेंट येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऑल राईट,
मैदान के अंदर दोनों प्रारंभिक बल्लेबाजों को आप देख सकते हैं। नगाबे 11 और चैलेंजर्स 20 के बीच मुकाबला। आप देख सकते हैं 24 गेंदों में 67 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट या आस्किंग रन रेट में कहूंगा जो इस वक्त 16.75 का है। एसपी बॉयज ट्रॉफी का आज का दूसरा दिन और ये हरा भरा मैदान, क्या कमाल का जो मौसम रहा। सुबह के सत्र में बारिश आई, उसके बाद में गेंदबाजों का बोलबाला हमने देखा था। अब आप देखिए अब मैदान के ऊपर धूप खिल चुकी है तो निकर के आए बल्लेबाज। सागर एक इंपॉर्टेंट खिलाड़ी है, सागर घरत। आदर्श मोहिते दूसरी एंड पर रहेंगे। स्ट्राइकर एंड पर आदर्श मोहिते को आप देख सकते हैं। इसी मैदान पर टेनिस का एक अच्छा टूर्नामेंट इनकी तरफ से भी आया था। काफी संख्या में दर्शक भी मौजूद और अब गेंदबाजी का पार्टनर कौन संभलते देखने वाली बात है। हमारी निगाह नीलेश भोईर के ऊपर भी रहेगी। जिस तरह से इन्होंने बहुत सारे इनाम, टॉस के लिए 500 का इनाम था, अभी अगर देखें तो 3 छक्कों के लिए बिल्कुल 2000 से ज़्यादा रकम दी है। तो ऐसे भी लोग होते हैं जो एटीएम से आते हैं और बहुत बड़े दिल वाले होते हैं। ये करने के लिए ना आपका दिल बड़ा होना चाहिए। पैसे तो सबके पास होंगे लेकिन नीलेश भोईर जैसे लोग हैं ना, वो एक बार फिर अपने टीम का सपोर्ट इस तरह से भी करते हैं। कुछ लोग तालियां बजा भी करते हैं। वो सारी चीज़ें अलग अलग चीज़ें हैं। मैदान के अंदर जाएंगे, मैदान के अंदर वो मुकाबला शुरू हो रहा है। प्रारंभिक बल्लेबाज आदर्श मोहिते एक तकनीकी तौर पर स्ट्रॉन्ग खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है। लेकिन इस किस्म के माहौल में जो गेंदबाज की बात करें अमित, जिन्होंने शानदार तरीके से क्रिकेट खेली है और मैदान के अंदर टीम मीटिंग नहीं होगी, समय ज़्यादा नहीं जाएगा। कल भी अनाउंसमेंट हुई थी दोपहर के सत्र के बाद अगर टीम मीटिंग करेंगे तो पैनलाइज किया जाएगा। शुभम जी इस बार पाद्य हमें बता रहे हैं। पहली गेंद नेक्स्ट की तरफ है और अंपायर की तरफ से इशारा बिल्कुल इस पर जो बल्ले को लगी है और चली गई फाइनल क्षेत्र की तरफ। 4 रनों के साथ आगाज होता हुआ थोड़ी सी गेंद लेग स्टंप की तरफ है। तो देखिए इस तरह से गेंदबाजी करेगी ना तो ये 67 का जो टोटल है ना वो भी छोटा हो जाएगा। ये गेंद देखिए कहाँ गिरी है, लेग स्टंप की तरफ गेंद थी, लाइन बहुत खराब थी, दिशाहीन गेंद और इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। अभी तक कुल मिलाकर 58 चौके टूर्नामेंट में आए इस प्रतियोगिता में। अच्छा आयोजन टूर्नामेंट का एसपी बॉयज ट्रॉफी 2021 पाटिल नेटवर्क के माध्यम से यह टूर्नामेंट बिल्कुल महाराष्ट्र के बाहर विदेश में भी जा रहा है। आदर्श चापर एक गेंद का सामना करते हुए इस चौके की मदद से अपने इरादे को स्पष्ट करते हुए बल्लेबाज आदर्श मोहिते। That's another beautiful shot. Leaning on to the front foot and playing with the straight bat over the head of the long on. There is no chance for the long on fielder. He's looking at the ball like a spectator. That's the beautiful shot. Magnificent stroke. Look at एक बार फिर देखिए किस तरह से शॉट खेला गया। आगे वाली गेंद थी, फ्रंट फुट पर आए और एक बार फिर मैं विनती कर रहा हूँ खास करके ये शानदार स्ट्रोक ये भी है और टॉस बॉक्स वरती जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे टॉस बॉक्स वरती किंवा आपण बघतोय तिथे खेळाडूंनी बसायचं नाहीये। तो ये कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज आदर्श मोहिते का। आदर्श 12 पर खेल रहे, रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 12 रन बगैर किसी नुकसान के। देखिए आपको एक स्टार्ट मिला है, शुरुआत मिली है तो एक बड़ी पारी की जरूरत है। जो काम विराट कोहली भारतीय टीम के लिए करते हैं, फिलहाल टेस्ट क्रिकेट में अच्छा सफर नहीं चल रहा है। टप्पा काफी ऑफ टाइम के बाद सही छोड़ना है। आपके पास 24 गेंदे हैं तो एक बार सही छोड़ना, सही खेलना बहुत जरूरी है। व्हाइट बॉल का इशारा वीरेंद्र नायर की तरफ से होता हुआ मिस्टर एस्ट्रा से रन संख्या अब जहां पहुंची है 13 रन बगैर किसी नुकसान के। एक फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, दूसरी तरफ से पॉइंट की तरफ खिलाड़ी है, कपर की तरफ खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद। ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं है क्योंकि इस बार शरीर का संतुलन अच्छा नहीं था। एक ही रन मिलेगा, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल बढ़ने वाला है। स्कोर जा पहुंचा है सिंगल के साथ 67 रनों का पीछा करते हुए 14 रन बगैर किसी नुकसान के। आदर्श 13 पर खेल रहे, सागर को ज्यादा खेलने का मौका नहीं मिला है। अमित की इस ओवर की कहानी देखिए तो पहला ओवर डाल रहे हैं और बहुत ही महंगे साबित होते हुए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर तैयार अपने बॉलिंग मान पर। ऑलराउंडर खिलाड़ी है अमित के लिए जिन्होंने 34 रन बनाए थे 11 गेंदों का सामना करते हुए। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज सागर तैयार। इस बार काफी ऑफ टाइम के बाद और छेड़छाड़ी करने की कोशिश, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से हो रहा है। 20 गेंदों में 52 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट थोड़ा सा नीचे आया है, 15.60 की तरफ। आप देख सकते हैं एक बार फिर गेंदबाजी करने के लिए अमित तैयार।
ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, टाइमिंग के ऊपर निर्भर रहने की जरूरत है, बैकफुट पर खेलने का प्रयास कर रहे हैं। और देखिए गेंद की तरफ जाके आपको बल्लेबाजी करने की जरूरत। टॉस बॉक्स मध्ये कोणी बसू नका प्लीज, डाव्या बाजूला स्टँड मध्ये सर्वांनी बसायचंय। बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। एक एंड पर बल्लेबाज एफर्टलेस बल्लेबाजी आदर्श मोहिते कर रहे हैं, दूसरी एंड पर सागर जो हमला करने की कोशिश कर रहे हैं। कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, यही सवाल मेरे मन में है। देखिए इतनी एफर्टलेस क्रिकेट हो रही है, आप सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जाइए। और सागर क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं, एक स्कोरर के तौर पर, एक खिलाड़ी के तौर पर। लेकिन इस वक्त समय की मांग क्या है, उसको पूरा करने की जरूरत है। अमित ने कमबैक किया, वापसी का बिगुल बजाया है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 15 रन, 67 तक जाना है। दिल्ली अभी भी दूर है, लेकिन मजा आएगा इस मैच में। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। शानदार आयोजन इस टूर्नामेंट का, रबर बॉल का टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं। मैदान के अंदर टीम मीटिंग ना करें, ज्यादा चर्चा ना करें, क्योंकि इस वक्त हमारे पास वक्त बहुत कम है। वक्त की बात करें तो वक्त किसी का गुलाम नहीं होता है, वक्त किसी के लिए नहीं रुकता है, वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए नहीं रुकता है। इसलिए चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। हमारे पास समय नहीं है, वक्त के नजाकत के साथ जाइए, क्योंकि वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है। 18 गेंदे और जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। टॉस, अगले मैच का जो टॉस है, करन फाइटर, माइकोप और जलसार। जलसार के कप्तान है, यहाँ दोनों कप्तान हैं। और अब माइकोप के कप्तान विनोद जी पे पहुंच चुके हैं, प्लीज आइए सर। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओवर की बात करें तो स्ट्रोक तो बहुत बेहतरीन है, शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, बैकफुट पर खेले, लेकिन ये आदर्श है। क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, देखिए किस तरह से खेले हैं। पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, गेंद को भाप लिया था, और सबसे बड़ी बात बॉटम एंड का इस्तेमाल हुआ। अभी तक 145 छक्के आए हैं इस प्रतियोगिता में। 17 गेंदों में 46 रन की जरूरत है। अपने होम ग्राउंड पर बल्लेबाज आदर्श जो है अपना जलवा दिखाते हुए। डबल आए हैं और दबाव इनके ऊपर। अगले मैच का टॉस भी होगा, तो प्लीज रेडी रहे टॉस के लिए। दोनों कप्तान तैयार हैं। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। इस बार नो बॉल का इशारा, पीछे विकेट कीपर है, बाहरी किनारा लगा था, 1 रन लेने का मौका मिलेगा, भागे का साथ जरूर मिलता हुआ। नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से, कमर के ऊपर गेंद है, वही बताते हुए इस वक्त अशुतोष में बाहर है। कमर के ऊपर बीमर गेंदबाजी आप नहीं कर सकते। दोबारा अगर देखना तो देखिए, ये गति परिवर्तन करना चाहते थे, बहुत ऊपर गेंद है, ऑन सेट पर खेलने की कोशिश। तो एक बार फिर विनोद जी तैयार है टॉस के लिए। फ्रीड का इशारा भी हुआ है अंपायर की तरफ से। अगले मैच का टॉस होगा, जलसर 11 और करंट फाइटर के बीच मुकाबला है। बहुत बढ़िया गेंद, सागर को कुछ समझ में नहीं आ रहा कि क्या करना है। एक एंड पर जो बल्लेबाज है मक्खन बल्लेबाजी कर रहे हैं, और दूसरी एंड पर बल्लेबाज ऐसा लग रहा है कि रेगिस्तान में आए हैं और पानी ढूंढ रहे हैं। रनों के लिए संघर्ष है। अब दिमाग के बत्ती को जलाना होगा। बिल्कुल इस वक्त बलवान बनने की कोशिश कर रहे हैं, बुद्धिमान की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार गेंद बढ़िया तरीके से फाइन लेग बाउंड्री की तरफ जाते हैं, 4 रन। लाइन खराब थी, टप्पा थोड़ा सा लेग स्टंप की तरफ था, इसका भरपूर फायदा उठाया सागर ने। इस बार अच्छा क्या किया, थोड़ा वेट किया। इससे पहले ताकत का इस्तेमाल कर रहे थे और बड़े शॉट के लिए जा रहे थे। इस खूबसूरत से चौके के साथ रन संख्या बढ़ती हुई। मैं मोबिन जी शेख साहब को विनती करूंगा, आपके कर कमलों से होगा टॉस, तो प्लीज आइए मोबिन जी शेख। बहुत अच्छा सपोर्ट आप भी कर रहे हैं, तो प्लीज आइए टॉस का बॉस में। अगला मुकाबला जलसर 11 और करंट फाइटर के बीच होगा। दोनों कप्तान रेडी है, ऑल द बेस्ट। ये गेंदबाज क्या करने की कोशिश कर रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है। अंपायर देखिए एक बार फिर वो इशारा कर रहे हैं नो बॉल का, तो दबाव में है। नो बॉल का मतलब है कि एक बार फिर जो कि एक गेंद आपको अतिरिक्त डालनी पड़ेगी, अतिरिक्त जोर लगाना पड़ेगा, अतिरिक्त कंसंट्रेशन की जरूरत होगी। 15 गेंदों में 39 रनों की जरूरत है। मोबिन शेख आप देख सकते हैं। तो टॉस की बात करें तो करंट फाइटर ने टॉस जीता है। और विनोद जी क्या फैसला है? फील्डिंग करने का फैसला। बैकफुट पर बहुत सुंदर तरीके से क्रीज के घेरे का इस्तेमाल करते हुए ऑन साइड की तरफ खेलते हुए
अब सागर की गाड़ी जो है ना पटरी पर आ रही है बहुत अच्छी तरह से, धीरे धीरे होले होले ये भी अपना रंग दिखाना शुरू कर दिया इन्होंने बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर। 14 गेंदों में 35 रनों की जरूरत है। इस बार मिडल और लेग स्टंप पर या एक बार फिर जाके तो लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी करने की कोशिश। मैदान के अंदर ज्यादा एक बार फिर वो चर्चा नहीं होनी चाहिए। अब अच्छा खेल हो रहा है मैदान के अंदर। पहले जो इन्होंने जो बल्लेबाजी की तो ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाके सफल होकर खेलने का प्रयास किया था, अब जाकर एक बार फिर उसी अंदाज में खेल रहे, लेकिन थोड़ा लेट खेल रहे। पहले हड़बड़ाहट थी, अब धीरे धीरे कॉन्फिडेंस बढ़ता हुआ बल्लेबाज सागर का। सागर 8 पर 2 चौके की मदद से आदर्श 20 पर खेल रहे हैं। 14 गेंदों में 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बैकफुट पर चले गए, हवा में गेंद है, फाइन लेग पर। वैसे अगर खिलाड़ी देखे तो दायरे के अंदर है और ओ लगभग कैच लिया गया था। 2 रन और इस बार 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई सागर जो इस वक्त मैदान के अंदर है। सागर घरत बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, देखिए किस तरह से हुआ है। राउंड विकेट गेंद, टप्पा ऑफ स्टंप के बाहर, बैकफुट पर जाके क्रीज के गहराई का इस्तेमाल किया था। ऑन सेट पर खेलना चाहते थे, हुक करने की कोशिश, टाइमिंग अच्छी नहीं थी। देखिए गेंद के नीचे भी आए थे, सारी चीजें, हाथ में गेंद आई थी। इस बार उड़ाया तारामंडल में मिड विकेट पर खिलाड़ी, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक गेंद तारामंडल में और एक जबरदस्त स्ट्रोक सागर की तरफ से। अब सागर जो है गंगा जैसे पवित्र है, बहुत अच्छा रिश्ता गेंद के साथ बनाते हुए। स्ट्रोक बहुत अच्छा है, काफी ऑफ स्टंप के बाद रन संख्या इसी के साथ अगर देखे तो 12 गेंदे 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। समीकरण अगर देखे तो अब आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जो है वो थोड़ा सा और कम होता हुआ। 12 गेंदे 27 ऑन स्क्रीन ये दृश्य देख सकते हैं। शुक्रिया जतिन किनी, बहुत अच्छा काम आप कर रहे हैं। 67 तक जाना है, कुएं का पानी अभी भी गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करनी पड़ेगी, मेहनत करनी। दूसरी तरफ से देखिए नगाबी की टीम ने रन बनाया है, बिल्कुल बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन विकेट की तलाश में रहना चाहिए। अगर आपको यहां से वापस आना है, मैच में कमबैक करना है तो 12 गेंदे 27 है। पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी पनपती हुई। अभी तक फिलहाल इन दोनों ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है। सागर शुरुआत हड़बड़ाहट के साथ, अब धीरे धीरे इनकी गाड़ी पटरी पर आती हुई। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है, जंग चढ़ा है, क्रिकेट का रंग मैदान के अंदर अगर देखें तो अपने होम ग्राउंड पर दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। धीरज गेंदबाजी करने के लिए आए हैं। जैसे अगर देखें तो इंग्लैंड और भारत के बीच जो तीसरा टेस्ट चल रहा है उसके बारे में मैं बिल्कुल चर्चा करूंगा, क्योंकि भारत को वो विकेट ही नहीं मिल रहे थे, खास करके इंग्लैंड की पहली पारी में। उसी अंदाज से एक बार फिर नगाबी की तरफ से गेंदबाजी हो रही है, विकेट के तलाश में है लेकिन विकेट नहीं मिल रहा है। सागर बहुत अच्छी पारी खेल रहे 16 पर, अब उनके पास स्ट्राइक है। आदर्श ने एक अच्छी पारी खेली है, सूझबूझ वाली पारी, 7 गेंदों में 21, स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। धीरज की अगली गेंद, इस बार शानदार स्ट्रोक। हाँ खिलाड़ी क्या रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे। 4 रन, अपना पसंदीदा स्ट्रोक क्रीज के गहरा का इस्तेमाल, गेंद फाइन एक बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। अब दबाव गेंदबाज के ऊपर जाएगा, अब दबाव जो है नगाबी की तरफ जाएगा और बार बार अपना पसंदीदा स्ट्रोक जो है खेल रहे हैं। फाइन लेग की तरफ ज्यादा खेलते हुए, स्क्वायर लेग की तरफ खेल रहे हैं, मिड विकेट की तरफ खेलते हुए, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश बल्लेबाज सागर द्वारा। 10 गेंदे 22 रनों की जरूरत है। अब दबाव इसलिए मैं कह रहा हूं क्योंकि समीकरण देखिए, आंकड़े बताएंगे। रिक्वायर्ड रन रेट 13.20 का है। इस ओवर की कहानी देखिए तो पहले 2 गेंदों में 5 रन आए हैं, 1 चौका आया है। गेंदबाजी करने के लिए नौजवान तैयार है मैदान के अंदर धीरज। लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से बिल्कुल हुआ है। 9 गेंदे 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सागर की बात करें तो एक शानदार खिलाड़ी है, आज 10 गेंदों में 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पिछली 5-6 गेंदों की बात करें तो ज्यादा मौका आदर्श को नहीं मिला है बल्लेबाजी करने के लिए। 10 गेंदों का खेल मतलब अब 9 गेंदों का खेल है, 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सागर तैयार। धीरज की अगली गेंद,
ऑन साइड पर जो बार बार पुल हुक शॉट खेलना पसंद करते हैं बल्लेबाज सागर। और फिलहाल देखिए जो समीकरण बना हुआ 8 गेंदे 18 रनों की जरूरत है, अब 7 गेंदों में 17 रनों की जरूरत है, तो मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है। इस मैच में अभी तक कोई विकेट नहीं गिरा है, तो इसका फायदा बिल्कुल बल्लेबाजों को मिल सकता है। इसके बाद में पानी की जरूरत है मैदान के अंदर, खास करके सागर घरत रंगात आलाय परत। आतापर्यंत बघितलं तर त्याने 11 चेंडूत 21 धावांची छान खेळी साकारले। सुरुवातीत ते 3-4 चेंडू खेळत असताना त्याने संघर्ष केला आणि त्यानंतर मात्र धावांचा रतीब या ठिकाणी घालतोय तो। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और वाइट बॉल का इशारा होता हुआ। अब देखिए अभी भी मैं समझ सकता हूँ कि गेंदबाज भी कमाल कर सकते हैं। विकेट नहीं गिरा तो इसका मतलब है कि आपके पास अगर गाड़ी है, जो गाड़ी आपको दूर तक लेके जाए, तो आपकी गाड़ी में पेट्रोल होना बहुत जरूरी है। आप अपने मंजिल की तरफ जाना चाहते हो तो आपके पास विकेट होने चाहिए, वो विकेट बिल्कुल है खास करके बल्लेबाजों के पास। इस बार टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर वाइट बॉल का इशारा। सागर रन लेना चाहते हैं लेकिन आदर्श ने मना किया है। मिस्टर एस्ट्रा जो है वो खलबली मचा रहा है। एक ही गेंद आपको डालनी है, एक बार आपको सही होना है, लेकिन 2 बार आप गलत हुए हैं और दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, तो वो नियंत्रण नहीं है। 7 गेंदे 15 अभी भी देखे तो 7 गेंदे 17 से 7 गेंदे 15 यहां तक समीकरण आया है। उड़ाया एक बार फिर आदर्श ने, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक। मैदान के अंदर जाएगा पानी, क्या बदल जाएगी ये कहानी, देखने वाली बात है। 6 गेंदें बची हुई है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। ऑन स्क्रीन देखिए एक अच्छी गेंद डालने की कोशिश जरूर की, लेकिन ज्यादा छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी। टप्पा खाने के बाद उसके ऊपर जोरदार प्रहार आदर्श ने किया। 9 गेंदों में 28 रनों की एक जबरदस्त पारी, अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाज कर रहे हैं आदर्श की एक शानदार पारी। अभी तक अगर देखें ये साझेदारी देखिए, क्या विश्वास एक दूसरे के ऊपर है। कंट्रीब्यूशन की बात करें तो सागर ने 11 गेंदों में 21 बनाए हैं, आदर्श ने 9 में 28 बनाए हैं और अभी तक 58 की एक जबरदस्त साझेदारी, वो भी अगर देखें तो कम गेंदों में, मतलब अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी। 6 गेंदे 9 का समीकरण आया है। अब आपके पास जो आने वाली 6 गेंदे हैं इसके ऊपर निर्भर है। अभी नगावे के लिए क्या चाहिए, वो खेमा अगर खुश होना चाहिए तो इनके लिए वो विकेट चाहिए। मैंने एक फिल्म देखी थी और फिल्म का नाम था धमाल। डब्लू धुंडे के लिए वो 2.5 घंटा चला गया था। इतना वक्त जाएगा ना तो ये मैच नहीं बनने वाला है। वापस आने के लिए, कमबैक करने के लिए वो डब्लू आपको जल्दी ढूंढना पड़ेगा। 6 गेंदें बची हुई है, वक्त बहुत कम है, जितना दम लगाने लगा लो। कुछ लोगों को मैं जगाता हूं और कुछ लोगों को दोस्तों आप जगाओ। जिस तरह से मुकाबला चल रहा है, 6 गेंदे 9 चाहिए, रोचकता बिल्कुल बढ़ती हुई। इसके बाद में करंट फाइटर माइकोप और जलसार 11 के बीच मुकाबला है। मैदान के अंदर चला गया था पानी, क्या बदलने वाली है ये कहानी। इंटरेस्टिंग और रोचक कहानी है। अभी तक 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट पर सागर 21 पर एक जबरदस्त पारी खेल रहे हैं। निर्णायक ओवर सबीर गेंदबाजी करेंगे और पहली गेंद जो है नो बॉल का इशारा। अच्छी गेंद नहीं है, शुरुआत अच्छी नहीं है, विकेट नहीं गिरा तो वो दबाव साफ दिखाई दे रहा है। अगला मैच भी बहुत रोचक हो जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए सबीर तैयार है। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। सागर ऑन स्ट्राइक, ऑफ स्टंप के बाहर बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही, खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। आदर्श अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश करेंगे, बिल्कुल अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश कर रहे हैं। 1 रन का इजाफा, 5 गेंदे 7 रनों की जरूरत है। कंपलसरी चेस है। मुकाबला अगर देखें तो एक बार फिर रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। बल्लेबाजों के लिए एक ही मंत्र है, क्रिकेट डोंट थ्रो ओवर विकेट। विकेट पे एक ओवर खड़े रहना है और दूसरी तरफ से विकेट चाहिए। विकेट नहीं मिलेगा तो यह मैच बनाना नगावे के लिए इतना आसान नहीं होगा। अगली गेंद के साथ समीर तैयार, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस आएंगे, दूसरे के लिए वापस नहीं आ रहे। मैच को पकड़ के रखिए, मैच पकता हुआ लेग बाई का इशारा अंपायर की तरफ से हुआ है। बहुत बढ़िया गेंद, इस बार थोड़ा सा ऑनसाइड की तरफ खेलने की कोशिश, टिप्पा काफी लेग स्टंप के बाहर था। जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर। 4 गेंदे 6 रनों की जरूरत है। गो का फासला अभी भी बना हुआ है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। ओ इस बार खिलाड़ी है, यह इनका पसंदीदा स्ट्रोक था।
ये इनकी ताकत थी। फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद था। सागर की पारी समाप्त होती हुई एक बड़ा झटका बिल्कुल इस वक्त लगता हुआ बल्लेबाजों के लिए। चैलेंजर वेडी के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका और नगावी के लिए विकेट की जरूरत थी। क्या चतुराई के साथ कप्तानी हुई है। लाइन अच्छी है, फाइन लेग पर खेलना चाहते थे लेकिन इस बार फाइन खिलाड़ी रखा हुआ था। ये एक बार ट्रैप बना हुआ था, ये जाल बना हुआ था, उस ट्रैप में सागर बिल्कुल फंस गए। और शानदार कप्तानी, अच्छी गेंदबाजी और बल्लेबाज को अपने ऑफ टर्म का पता होना चाहिए। गेंदबाज को अपने जो फील्डर है वहां इसका पता होना चाहिए। 3 गेंदें 6 रनों की जरूरत है। 3 चोटों 7 आवाज से समीकरण है। क्या मुकाबला चल रहा है और एक पैसा वसूल मुकाबला। हमारी सांसें गले में अटकी हुई है। अब बल्लेबाज की तरफ से बड़े शॉट आएंगे या एक बार फिर समीर का जलवा मैदान के अंदर देखने का मौका मिलेगा। नंबर 3 महान बल्लेबाजों का है और उसके देखिए जो बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं सर्वेश, उनके पीछे जो आंकड़े देखिए वो भी 3-3 के हैं। बिल्कुल नीरज बोईर हमारे साथ अभी जुड़ चुके हैं। इन्होंने कहा कि नगाबे टीम अगर जीतती है तो 2500 का इनाम मिलेगा। सवाल 50,000 का भी है। ये मैच जीतते तो आगे बढ़ने का मौका मिलेगा। लेकिन रोचक मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार समीर, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात कर तो बल्लेबाज सर्वेश। स्ट्रोक बढ़िया है, खिलाड़ी है। नहीं नहीं नहीं, इस तरह से क्रिकेट खेलेंगे तो आप कैसे जीतेंगे। यहां जॉन्टेरोस बनने की जरूरत थी। खराब फील्डिंग और नगाबे 2500 नहीं नहीं 50,000 भी हो सकते हैं और अब जाकर मजा आएगा। दूसरी तरफ से चैलेंजर वेडी अगर ये जीतेगी तो इनके पास भी मौका है। मौका दोनों के पास है। मौके पे चौका या एक बार फिर एक गेंद और 2 रनों की जरूरत है। कंपल्सरी चेस है। समीकरण देखिए, तालियां बजती रहनी चाहिए। मजा आएगा इस मैच में। बल्लेबाज के भी बहुत मौका है हीरो बनने का। सामने आदर्श, एक एंड पर समीर, 1 चेंडू 2 धावा से समीकरण है। वाइड बॉल। ओ क्या पिक्चर है ये। 1 गेंद और 1 रन की जरूरत है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। सीजन 1 चल रहा है। प्रमोद शेड़गे। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. सुंदर आवाज हिंदीमध्ये आपण ऐकलात. राष्ट्रभाषामध्ये धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ असेल. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. रबर चेंडूचा हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय सागर घरत आमच्या